काका तुमचं नाव सांगा. माझं नाव सिद्धेश्वर कदम. बर, तर तुमचं वय किती आहे काका? माझं वय 72. 15 72. ऑगस्टला 7:05 माझा जन्म झाला आणि वयाच्या 15 वर्षांनी या मंदिराचा अभ्यास करतोय. प्रत्येक खांबाचे फोटो 16व्या वर्षी प्रत्येक खांबावरती चित्र जे आहेत त्या चित्राची फोटो घेऊन पुण्याला संशोधन भागमध्ये गेलो. तर फोटो दाखवून सगळी माहिती घेतली. आम्ही माहिती सांगत असताना चुकता कामा नये आणि आमच्यापेक्षा हुशार जास्त माणसं असतात. मग माहिती सांगत असताना प्रत्येकानं असं म्हणतो की काय मी जर चुकलो तर मला माफ करा आणि तुम्हाला जर माहिती असेल तर ह्या मंदिराची तुम्ही माहिती सांगा. प्रत्येक मूर्ती अजूनही कोणी बोललं नाही. हे 6व्या शतकातलं मंदिर आहे आणि 1656 याची मोडतोड झाली पण पिंडीला धक्का लावला नाही. पिंडी स्वयंभू आहे. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे नंदी नाही, इथं नंदी नसलेलं एकमेव मंदिर आहे आणि समोर आहे तो विष्णू आणि तिकडे शंकर आहे आणि देवाचं मुख दक्षिणमुखी आहे. मंदिराचे प्रश्न 3 आहेत. पहिला प्रश्न आहे नंदी का नाही, दुसरा प्रश्न आहे देवाचं मुख दक्षिणमुखी का आणि तिसरा प्रश्न आहे कोपेश्वर असं नाव पडलं. इथून 18 किलोमीटर अंतरावरती कर्नाटकमध्ये येडूर म्हणून गाव आहे. तिथं पार्वतीचा वडील दक्ष राजाने यज्ञ मांडत होतं. सगळ्या मुलींना जावाईंना आमंत्रण दिलं होतं पण शंकर पार्वतीला आमंत्रण नाही. तिथून नारद आला आणि शंकरांना म्हणाला की काय आपल्या सासऱ्यांनी यज्ञ मांडले तर आपण आलं पाहिजे. सासऱ्यांनी जर यज्ञ मांडलं तर मला आमंत्रण नाही आणि मी येणार नाही. पार्वती म्हणाली मी जाणार, तू जाऊ नकोस, तू गेलीस तर तुझा अपमान होईल. अपमान कसला, वडिलांनी जर यज्ञ मांडलं तर जायला हरकत नाही म्हणून आणि तू जर जाणार असेल तर ह्या नंदीवर बसून जा. ती नंदीवर बसून गेली आणि तिथे गेल्यानंतर आई वडील बहीण कोणीही बोलली नाही. ज्या वेळेला दक्षिणाने पाठ फिरवली त्यावेळेला पार्वती आहुती घेतली. हे शंकराला समजल्यानंतर जटा आपण कोप झाला म्हणून कोपेश्वर नाव. आणि समोर जो विष्णू आहे तो शंकराच्या समाधानासाठी आहे. पहिला विष्णू दर्शन मग शंकराचं दर्शन, त्यानंतर नंतर तो उत्तरेला झाला आणि देवाचं मुख दक्षिणेला झालं. आणि बाहेर ओपन आहे तो यज्ञ मंडप किंवा स्वर्ग मंडप होती होमाची जागा. त्रिपुरा पौर्णिमेला चंद्रोदय पडतो ठीक 12 वाजता. मध्ये आहे सभा मंडप, पालखीची सुरुवात भजन गायन कीर्तन होते आणि आज गर्भमंडप आहे. त्या गर्भमंडपामध्ये स्टँडवर झाड आहे. त्या झाडाच्या फांदीतून सूर्याचे किरण पिंडीवर पडतात. 5 मे ते 10 मे सकाळी 6:28 बरोबर पिंडीवर पडतात. मंदिराला 126 काम, 96 हत्ती, 1136 नर्तकी आहे. हे सगळं मोडतोड केले 1656 मंदिर 6व्या शतकातलं. 1656 याची मोडतोड झाली पण पिंडीला धक्का लागला नाही. पिंडी स्वयंभू आहे आणि हे मंदिर 3 राजांनी मंदिर बांधलं. मंदिर कसं बांधलं आणि कोणी बांधलं त्यावेळेला शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ म्हणून त्यावेळेला पहिला प्रत्येक खांब इंटरलॉक सिस्टम आहे. याला हेमाडीमध्ये बांधकाम असतं. पहिल्या टप्प्यामध्ये शिला राजा, तिथं पण माती पसरली. शिला राजा सिंबल आहे. प्रत्येक चौकटीखाली मगरीच तोरण शंख आहे. इथून हा दोरखांड्याने खांब बघायला पुढे सिंगण राजा, सिंगण राजा सिंबल आहे. कुंभ आहे चौकटीच्या मध्ये बघायला. तिथून वर पुढे माती पसरली. चालुक्य राजा, चालुक्य राजाचा सभामंडपामध्ये उलटा नाग आहे. असं माती पसरत पसरत मंदिर पूर्ण केलं आणि मंदिर पूर्ण झाल्यानंतर आधी माती बाहेर काढली.